त्यामुळे निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकायच्या याचं चांगलं ज्ञान तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना आणि नेते मंडळींना आहे. मला वाटतं या अनुभवाच्या जोरावर ही महायुती कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मतांनी विजयी होईल आणि या महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकेल. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी आमची युतीची घोषणा झाली त्या दिवशीच आपण सर्व उमेदवारांना आपण कशा प्रकारे प्रचार करावं याविषयीच्या सूचना आम्ही दिलेल्या होत्या. आज सुद्धा प्रचाराचं नियोजन कसं करावं आणि चौघा उमेदवारांनी एकत्र फिरून मतदारांना कशा पद्धतीनं आपण काय काम करणार आहोत, लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबद्दलचं सगळ्या मतदारांनी घराघरात जाऊन उमेदवारांनी आता सांगावं असं एक नियोजन आहे. दुसरं प्रचार सभेचं नियोजन वाटते. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत, त्यांच्याही सभा होणार आहेत आणि आता अनेक निवडणुका अनेक उमेदवार लढलेले आहेत. त्यामुळे निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकायच्या याचं चांगलं ज्ञान तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना आणि नेते मंडळींना आहे. मला वाटतं या अनुभवाच्या जोरावर ही महायुती कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मतांनी विजयी होईल आणि या महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकेल. अपक्ष म्हणून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत, बंडखोरी झाल्याचं दिसतंय. काही यश आलंय का बंडखोरी? अरे आता या मिटिंग नंतर कुठं कुठं ही परिस्थिती आहे ते मी आज मुंबईवरून आलो ह्याचा आपण अंदाज घेऊन मला वाटतं तिथे ते उमेदवार त्या पक्षाचे आपले परत घेण्यासाठी प्रयत्न करतील. एकूणच आता मुख्यमंत्री सुद्धा या प्रचारादरम्यान कोल्हापूरमध्ये येतील. अजितदादा किंवा अन्य कोणी नेते येणार असतात काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील. दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेसकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती तर झालेली आहे, मात्र युती झाल्यानंतर देखील ठाकरे गटाचे पदाधिकारी काँग्रेसवर विशेषतः तुमच्या मित्रांवर आरोप करताना बघायला मिळत आहेत. हेच माझ्या मित्राचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, थँक्यू. राज्यामध्ये आपण राष्ट्रवादी सोबत जनसुराज्य आपल्या महापालिकेत एकत्र होता, मात्र आता महायुतीतीलच घटक पक्ष दुसरं पॅनल करतायत. आता जनसुराज्य पक्ष हा भाजपचा एक घटक पक्ष आहे. वास्तविक भारतीय जनता पक्षाची आणि जनसुराज्याची काय चर्चा झाली याची काय मला माहिती नाही, कारण या विधिमंडळामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला होता. ते एक सहयोगी सदस्य म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे काम करतायत. आता त्यांनी कोणता प्रस्ताव दिला, काय झालं याची चर्चा माझ्याशी काही त्यांची झालेली नाही. राज्य पातळीवर जर बघितलं तर अजितदादा पुण्यामध्ये विशेषतः जी तिकीट दिले गेले किंवा फॉर्म दिले गेले, विशेषतः गुंडांना तिकीट दिली गेली अशा पद्धतीचा आरोप होतोय, ट्रोलिंग केलं जाते दादा. नाही, मला वाटतं गुंडांना तिकीट दिलं तर मी काय ऐकलं नाही, पण त्याच्या घरातल्या महिलांना तिकीट दिलेलं आहे. आता जर महिला सक्षम असतील, आता त्यांच्यावर काय आरोप झालेले आहेत, फक्त त्यांना अजून काय गुन्हा सिद्ध झालेला नाही. मग ते अशा काळामध्ये एखाद्या महिलेचा सन्मान करायचा झाला तर हा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेवटी की उमेदवार म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत, अजून त्या काय गुन्हा त्यांचा सिद्ध झालेला नाही. त्यामुळं आरोप असणं आणि गुन्हा सिद्ध होणं याच्यात फार मोठा फरक आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.